सुस्वागतम. शारदा प्रकाशन ठाणे आणि ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. त्या सोहळ्यात मी मनीष पंडित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. अजूनही काही मंडळी जॉईन करत आहेत, पण आपण कार्यक्रमाची वेळ लक्षात घेता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तेव्हा मी तुम्हा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सुरू करूयात आजचा हा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे आणि तो खास अनेक तऱ्हेने आहे. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की करोनाच्या काळात मागच्या 8-9 महिन्यामध्ये प्रकाशन सोहळे आणि बाकी इतर उपक्रम करताना आपल्याला बऱ्याच अडचणी आल्या, पण त्याच्यावर मात करून आपण अनेक उपक्रम घेण्यात यशस्वी ठरलो. आणि आज पहिल्यांदाच शारदा प्रकाशनच्या इतिहासात प्रथमच एक ऑनलाईन सोहळा आपण करत आहोत. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. दुसरी गोष्ट, ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनचा जो बाबा हा काव्यसंग्रह आज प्रकाशित होत आहे. 11 जानेवारी म्हणजे तब्बल 11 महिन्यांपूर्वीच मालवणी महोत्सव जो सीताराम राणे सर दरवर्षी घेतात, त्यात या कार्यक्रमामध्ये एक काव्य संध्येचं आयोजन केलं जातं आणि त्यात बाबा नावाचा एक विषय दिला गेला होता आणि अनेक भरभरून एंट्रीज आपल्याला मिळालेल्या. आणि नंतर त्याचं पुस्तक स्वरूपात जर आपण मांडणी केली तर हा संग्रह आणि ह्या कविता नेहमीच एकत्र राहतील आणि कायमस्वरूपी आठवण म्हणून सर्वांसाठी राहील. मध्यंतरी काळात करोनामुळे हे स्वप्न थोडंसं दुरावतंय का काय असं वाटत असताना ऑनलाईन प्रकाशन करण्याची आपल्याला एक युक्ती सुचली, आयडिया मिळाली. बाकीच्या इतर मंडळींसोबत मेहनतीने कामाला लागलो आणि हा जो पुस्तकाचा जो बांधणी आहे, पुस्तकाची जी बांधणी आहे ती पूर्णपणे यशस्वी झाली 11 महिन्यामध्ये. म्हणजे मला असं वाटतं की करोना असताना, प्रेस बंद असताना, अक्षर जुळवणीकार उपस्थित नसताना या सगळ्या वस्तू होणं असं शक्य नव्हतं, पण ते ठरलेलं आहे, झालेलं आहे. आणि त्याबद्दल मला वाटतं की त्यामुळे आजचा दिवस खास आहे की 2020 मध्येच आपण सुरू केला आणि 2020 मध्येच आपण हा सोहळा जो आहे घेऊ शकतोय आणि हा संग्रह जो आहे प्रकाशन करू शकतो आहोत. त्यामुळे जराही वेळ न दवडता आपण या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम मी आपल्या मान्यवरांचं स्वागत इथे करू इच्छितो. प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक श्री विजू माने सर आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. आपण त्यांचं टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत करूया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर. सीताराम राणे सर, ज्यांच्या संकल्पनेतून बाबा हे पुस्तक अवतरलं, तयार झालं, तेही आपल्या बरोबर आज उपस्थित आहेत खास. त्यामुळे आपण त्यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करूया. नमस्कार. आणि माझे सर्व प्रिय लेखक कवी ज्यांनी बाबा या पुस्तकामध्ये त्यांच्या कविता दिल्या, त्यांना सादरीकरणाची तिथे संधी मिळाली आणि त्यांनी तो जो माहोल बनवला आणि आज पुस्तकरूपी परत एकदा याची पुनरावृत्ती आपल्याला करण्याची संधी ज्यांनी दिली, त्या सर्व कवी मंडळींचे आभार आणि मनपूर्वक त्यांचं स्वागत. टाळ्या. त्याचबरोबर जॉईन झालेल्या इतर रसिक प्रेक्षकांचं, कवी साहित्यिक मंडळींच्या, त्यांच्या फॅमिलीचं, परिवाराचं मी इथे मनपूर्वक स्वागत करतो. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने होते. एरवी हा जो सोहळा असतो, सॉरी प्रसाद कुलकर्णी सर, तुमची स्क्रीन शेअर होते तर कृपया स्टॉप शेअरिंग कराल का? येस. या अडचणी अशा येत राहतील. बरं, आपण पुढे जाऊया. दीपप्रज्वलनाच्या बद्दल मी म्हणत होतो, प्रत्येक कार्यक्रमाला दीपप्रज्वलनाने आपण सुरुवात करतो आणि थँकफुली टेक्नॉलॉजीमुळे आजही दीप प्रज्वलन शक्य आहे. तर आम्ही ऑनलाईन दीप प्रज्वलन करणार आहोत आणि मी माननीय विजू माने सर आणि सीताराम राणे सर यांच्या उपस्थितीत हे दीप प्रज्वलन करण्याची विनंती करतो. अर्थातच आपण व्हिडिओ स्वरूपात पाहणार आहोत.
माझा व्हिडिओ पाहू शकलात का आपण? हो, पाहिला. ठीक आहे, आपण पुढे वळूया. आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी कार्यक्रमाच्या या तिन्ही पुस्तकांबद्दल थोडंफार सविस्तर सांगणार आहे. आज 3 पुस्तकं हे प्रकाशित होणार आहेत. एक म्हणजे जसं मी सांगितलं, बाबा हा काव्यसंग्रह आपण आज प्रकाशित करणार आहोत. त्याबरोबरच माझ्या सौच प्रज्ञा पंडित ही जी 2 पुस्तकं आज इथे प्रकाशित आपण करणार आहोत. एक आहे चारोळी संग्रह, ज्याचं नाव आहे प्रज्ञाक्षरे, आणि त्याच्याशिवाय अजून एक काव्यलिपी नावाचा एक काव्यसंग्रह आहे, ज्याची द्वितीय आवृत्ती आज इथे प्रकाशित होत आहे. आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतो की विजू माने सरांच्या हाती त्यांच्या शुभ हस्ते आज हा प्रकाशन सोहळा होणार आहे. तर जराही वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. स्वप्नपूर्तीचा क्षण आहे आपल्या सर्वांसाठी. तर आपण स्वतःसाठी सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवूया आणि या सोहळ्याची सुरुवात करूया. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जसं मी सांगितलं की प्रज्ञा तिच्या मनोगता साठी काही वेळ तिला मी देणार आहे. तर प्रज्ञा, आम्हाला ऐकायला आवडेल तुझा हा ओव्हरऑल पुस्तक प्रवास, मागच्या 10 महिन्यांमध्ये बाबा जे तयार झालं आणि बाकीची इतर 2 पुस्तके जी बनवली त्याबद्दल जरा सविस्तर तू बोलावंस अशी माझी इच्छा आहे. आम्हा सर्वांना ऐकायला आवडेल. कृपया तू पुढे. येस, थँक्यू सो मच मनीष. माझा आवाज ऑडिबल आहे? हो तर ओके. नमस्कार. आज बाबा, काव्यलिपी आणि प्रज्ञाक्षरे या तिन्ही पुस्तकांच्या ऑनलाईन प्रकाशनासाठी तुम्ही जे वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून धन्यवाद. मागच्याच वर्षी म्हणजे 19 ऑक्टोबर 2019 रोजी व्यक्त अव्यक्त हा माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि त्याचबरोबर काव्यलिपीची ही पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. व्यक्त अव्यक्त आणि काव्यलिपी बरोबरच माझं तिसरं पुस्तक प्रज्ञाक्षरेचंही काम सुरू होतं, पण 2020च्या सुरुवातीला याचं प्रकाशन करू आणि काव्यलिपीची दुसरी आवृत्ती प्रकाशित करू असं ठरलं होतं. पण जसं आपल्याला माहिती आहे की हे संपूर्ण वर्ष आपलं करोनामय गेलं, लॉकडाऊन आणि बऱ्याच प्रकारचे निर्बंध यामुळे असं वाटलं नाही की 2020च्या या वर्षामध्ये पुस्तक प्रकाशन होईल की नाही हीच आशंका मनामध्ये होती. पण तरी पण आज हा सोहळा ऑनलाईन का होईना संपन्न होत आहे याचा मला खरंच मनापासून खूप आनंद होतोय. माझ्या दोन्ही पुस्तकांबरोबरच एक महत्वाचं पुस्तक आज रिलीज होत आहे आणि ते म्हणजे बाबा. या बाबा पुस्तकाबद्दल थोडीशी पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगावीशी वाटते. संकलित केलेलं पुस्तक आहे हे. संपूर्ण महाराष्ट्रातील 50 कवी कवयित्रींच्या बाबा या विषयावरच्या कविता या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये श्री सीताराम राणे कोकण ग्राम विकास मंडळ तर्फे मालवणी महोत्सवाचं आयोजन मागची बरेच वर्ष ठाण्यामध्ये करत आहेत. हा एक सोहळा संपन्न होतो जिथे अनेक सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवले जातात. नवकवींना, नवलेखकांना नवीन व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलेला वाव मिळावा या उदात्त हेतूने या संपूर्ण 8 दिवस 10 दिवस चालणाऱ्या मालवणी महोत्सवामध्ये एक दिवस संपूर्णपणे राखीव ठेवला जातो फक्त काव्यसंध्येसाठी. आणि या वर्षीच्या काव्यसंध्येसाठी, काव्य स्पर्धेसाठी ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनने बराच विचार केला की कोणता विषय देऊन कविता स्पर्धा आपण भरवावी. कविता जेव्हा आपल्या समोर येतात, गाणी, कविता, त्यावेळेला सगळ्यात पहिला क्रमांक असतो प्रेमकवितांचा. प्रेमकविता, भावकविता, अभंग, वेगवेगळ्या नातेसंबंधांविषयीच्या कविता या तर सगळेजण आपण वाचत ऐकत असतोच. नातेसंबंधांबद्दल जेव्हा आपण बोलू त्यावेळेला आईबद्दलही बरंच लिहिलं जातं. आईविषयीही बरीच गाणी, बरीच कविता, ओव्या, अभंग हे सगळे आपण ऐकतोच. परंतु एक महत्वाचा भाग आपल्या आयुष्यात व्यापणारे असतात आणि ते म्हणजे वडील. तर वडिलांविषयी फार काही लिहिलं बोललं गेलेलं नाहीये आणि म्हणून हा सगळा जेव्हा विचार परामर्श चालू होता तेव्हा राणे सरांनी सुचवलं की आपण बाबा हा विषय ठेवू आणि त्याच्यावरती कविता मागवू. आणि क्षणाचाही विचार न करता त्या दृष्टीने काम सुरू, जाहिराती दिल्या गेल्या.
ही स्पर्धा राज्यस्तरीय होणार होती आणि संपूर्ण देशभरातून 500हून अधिक कविता या स्पर्धेसाठी आल्या आणि त्याचा मला खरंच अभिमान आहे, आनंद आहे. आता खरं तर त्याच्या पुढचं चॅलेंज हे होतं की बाबा 500 कवितांमधून आपण निवडक कविता कशा काढायच्या, कारण एक दिवसाचं संपूर्ण कवी संमेलन असलं तरी 50-60 कविता त्यातनं शॉर्टलिस्ट करणं हे कठीण होतं. कठीण अशासाठी कारण विषय एकच होता, बाबा. आता बाबा या कवितेमध्ये कसं आपण रँकिंग ठरवणार की ही कविता चांगली आणि ही कविता वाईट आहे, कारण प्रत्येक कवितेमध्ये आपल्या बाबांविषयीचं प्रेम, हुरहुर, माया, कधीतरी थोडासा वाटणारा पश्चाताप, याच सगळ्या भावना कवितांमधून समोर आल्या आणि हे जिकिरीचं काम होऊन बसलं परीक्षकांसाठी, आयोजकांसाठी की शॉर्टलिस्ट कशा करायच्या. पण तरीही त्यातल्या त्यात 60 कविता निवडल्या गेल्या आणि 60 कवयित्रींना आमंत्रण दिलं गेलं आणि एक संपूर्ण दिवस अगदी अटीतटीच्या वातावरणात, उत्साहामध्ये हा काव्य स्पर्धेचा कार्यक्रम पार पडला. पहिल्या 3 स्पर्धकांना त्याच्यानंतर कॉन्सोलेशन प्राइजही दिलं गेलं कवितांना, पण मन भरलं नाही. मन अशासाठी भरलं नाही कारण सगळ्याच कविता चांगल्या होत्या. परीक्षकही जे बसले होते त्यांनाही असं वाटलं की अरे कुठेतरी आपण पार्शलिटी करतोय की काय, अशा पद्धतीने ही चुरशीची स्पर्धा झाली आणि म्हणून तेव्हा असं जाहीर करण्यात आलं की जे विनर कविता आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण ज्या कविता आहेत त्यांचं आपण पुस्तक करावं आणि मग त्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली. श्री राणे सर यांनी पदोपदी याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं. जेव्हा हे ठरलं की या बाबा कवितांचं पुस्तक करायचं तेव्हाच हेही ठरलं सर्वानुमते की याचा ई बुक करूया आपण. ई बुक अशासाठी की क्षणार्धात जगाच्या कानाकोपऱ्यात आज मराठी बांधव भारतातच नाही तर संपूर्ण जग व्यापून प्रत्येक ठिकाणी आपला शिक्कामोर्तब करत आहे आणि अशा परिस्थितीत जर का कुठल्या दुसऱ्या टोकाच्या एका वाचकाला आपलं पुस्तक पोहोचवायचं असेल तर ई बुक शिवाय दुसरं चांगलं सोपं माध्यम नाही. त्यामुळे ई बुकचा पर्याय हाच उपलब्ध होता. त्याप्रमाणे त्याचं कामही सुरू झालं आणि आज हे ई बुक संपन्न होतं आणि आज तुमच्या हातात येतं. आता याच्यानंतरचा एक मनात प्रश्न असतो की ह्याची किंमत किती आहे. तर पुस्तक आहे कवितांचा, विषय आहे बाबा. आता ह्याचं जर मला मूल्य ठरवायचं झालं तर ते तुम्हीच सांगा की सोपं आहे का ते काम. प्रत्येकाने आपल्या वडिलांविषयी त्यामध्ये आपल्या कविता लिहिलेल्या आहेत, त्यामुळे 50 रुपये, 60 रुपये, 70 रुपये, 180 रुपये अशी कुठलीही किंमत मला त्याची करायची नव्हती. आणि म्हणून सर्वानुमते कोकण ग्राम विकास मंडळ, ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन आणि पुस्तक प्रकाशित करण्यात ज्यांनी मदत केली ते शारदा प्रकाशन यांच्या सर्वानुमते ठरलं की आपण हे पुस्तक विनामूल्य प्रदर्शित करावं. आता असा मुद्दा येतो की आजच्या काळामध्ये कुठलेही एखादा उपक्रम संपूर्णपणे पार पाडायचा, एखादी गोष्ट बनवायची म्हणा, तयार करायची म्हणा, कुठलंही काम म्हणा, त्याच्यासाठी आपण आपला वेळ देतो, पैसा देतो, शक्ती खर्च करतो. हे सगळी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जेव्हा एखादं प्रॉडक्ट तयार होतं, एखादा उपक्रम जेव्हा संपन्न होतो, त्यावेळेला तो आपण फ्री कसा द्यायचा किंवा लेमॅन लँग्वेज मध्ये म्हणायचं झालं तर अरे बाबा ही वस्तू तुम्ही फुकटात कशी काय बाबा विकता. तर हा प्रश्न मनात येणं अगदी स्वाभाविक आहे, साहजिक आहे. पण मी एक मनाशी ठरवलं याच्याबद्दलचा निर्णय घेताना की जे मी माझ्या वडिलांकडून कायम शिकले, त्यांच्या वागणुकीतून जे त्यांनी मला दाखवलं की आपण समाजाचं काही ना काही देणं लागतो. समाज प्रत्येक क्षणाला आपल्यासाठी कुठल्या ना कुठल्या रूपात धावून येऊन आपल्यासाठी काही ना काही करत असतो आणि त्या समाजाचं ऋण फेडणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण इतकं तर एवढं करूच शकतो की बाबांसाठीचा जो हा काव्यसंग्रह आहे त्याच्याबद्दल कुठलंही मूल्य न आकारता ते विनामूल्य ते ई बुकची जी कॉपी आहे ती सगळ्या आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवावी. तर हे बॅकग्राऊंड आहे, ही पार्श्वभूमी आहे बाबा या पुस्तकाविषयीची. आणि त्याच्यानंतर थोडंसंच मी बोलेन माझ्या पुस्तकांबद्दल, प्रज्ञाक्षरे आणि काव्यलिपी. लघुकथा, लघु कविता, चारोळी आणि दीर्घ कवितांचा काही समावेश असलेल्या या 2 पुस्तकं आहेत. प्रज्ञाक्षरेमध्ये 60 चारोळ्या आहेत आणि काव्यलिपी या काव्यसंग्रहामध्ये 112 कवितांचा समावेश आहे. मी प्रयत्न केलाय की प्रेमकविताच न हाताळता अभंग, विडंबन कविता, भावकविता असे वेगवेगळे प्रकार हाताळावेत असा प्रयत्न मी या पुस्तकांमधून केलेला आहे. बरेच जण मला विचारतात की तुम्ही आतापर्यंत किती कविता लिहिल्या.
तर खरं सांगू का, की एक साधारण 300-350 कविता लिहिल्यानंतर मी हे मोजणं बंद केलं, की मी आता किती कविता केल्या. कारण जसं एखादा चित्रकार आयुष्यभरात किती चित्र काढतो ह्याचा काउंट ठेवू शकत नाही. एखादा शेफ असतो, तो किती रेसिपीज त्याने बनवल्या हा काउंट ठेवू शकत नाही. तसं मला वाटतं, की म्हणजे काउंट ठेवण्यापेक्षा, ते मोजणीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा, त्या वेळेमध्ये एखादी कलाकृती आपण नक्कीच नवीन पद्धतीने साकारू शकतो. पण एक मात्र आहे, की जेवढं लिखाण मी केलंय त्यातला एक हिस्सा या तिन्ही पुस्तकातून आज तुमच्यासमोर आणताना मला खूप मनापासून आनंद होतोय. आतापर्यंत हे काव्यसंग्रह तुमच्यापर्यंत आले, पण आता ह्याच्या पुढचा जो माझा लेखन प्रवास आहे, त्यात कवितांमधून थोडंसं वळण घेऊन मला हे सांगायला अतिशय आनंद होतो, की पुढची 2 पुस्तकं जी मी वाचकांच्या भेटीला आणणार आहेत, की ती अतिशय महत्त्वाची आहेत आणि मला असं वाटतं तुमच्याही घरात प्रत्येकाला ती उपयोगी पडतील. त्यातला एक आहे इंग्लिश स्पीकिंगसाठी इंग्रजी माझ्या खिशात. व्हर्नाक्युलर मीडियममधून आपण जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश करतो किंवा कॉलेजमधून शिक्षण घेऊन जेव्हा व्यावहारिक जगात नोकरीसाठी, इंटरव्ह्यूसाठी ज्यावेळेला आपण या जगात पाऊल टाकतो, तेव्हा पहिला प्रश्न येतो आपल्या मनात, की अरे इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा आहे, इंग्लिशमध्ये बोलायचंय. आणि हे एक चॅलेंज असतं, जे मी व्हर्नाक्युलर मीडियममधून आल्यामुळे मला खूप फेस करावं लागलं. पण मला असं वाटतं, की हे नवीन पिढी जी आता ही स्ट्रगलमध्ये आहे, त्या पिढीला मदत म्हणून मी एक शॉर्ट कोर्स डिझाइन केलेला आहे इंग्लिश स्पीकिंगचा, की त्याचं नाव आहे इट्स ऑल अबाउट इंग्लिश विंग्लिश, इंग्रजी माझ्या खिशात अशा नावाने हे पुस्तक लवकरच प्रदर्शित होईल आणि तुमच्या घरातील सगळ्या कुटुंबियांना किंवा विद्यार्थ्यांना याचा नक्की उपयोग होईल. आणि याशिवाय कॉन्फिडन्स कॅप्सूल नावाचं एक पुस्तक आहे, की ज्या पुस्तकामध्ये कोकण ग्राम विकास मंडळ आणि तेजस्वी अकॅडमी तर्फे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्टेज फिअरचे वर्कशॉप जे या वर्षीच घेण्याचं ठरलं होतं, पण करोना अवकृपेमुळे ते झालं नाही. पण हा संपूर्ण कोर्स कॉन्फिडन्स कॅप्सूलमध्ये आम्ही बंदिस्त केलेला आहे, की वर्कशॉपच्या माध्यमातून ती पुस्तकं स्टडी मटेरियल मुलांना देण्यात येईल आणि सगळ्या ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन तर्फे इतर जी पुस्तकं Amazon, फ्लिपकार्ट, बुकगंगावरती आहेत, तिकडेही हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध राहील. तर कवितांशिवायही माझी ही जी 2 पुस्तकं आहेत, त्यालाही तुमचं नक्कीच प्रेम मिळेल अशी मला आशा नाही, विश्वासही आहे. आता सगळ्यात शेवटी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे सगळं लिखाण आहे, हे जे सगळं मी बोलतेय तुमच्याशी, या सगळ्याचं श्रेय, क्रेडिट हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की कुठलंही पुस्तक, मग ते कथा असो, कादंबरी असो, कविता किंवा अभ्यासविषयक पुस्तक, जेव्हा एक पुस्तक बनतं ते टीमवर्क असतं. फक्त लेखकाने लिहिलं आणि पुस्तक प्रकाशित झालं असं होत नाही. त्या टीममध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते असतं म्हणजे प्रकाशन संस्थेचं. जे माझ्या आयुष्यामध्ये शारदा प्रकाशन हे खूप महत्त्वाचं स्थान दर्शवलेलं आहे. कारण पुस्तक प्रकाशित करतानाची जी पहिली स्टेप्स असते, की पुस्तक ड्राफ्ट करायचं, टायपिंग करायचं, त्याचं प्रूफ रिडिंग करायचं, आर्टिस्ट करून कव्हर पेज डिझाईन करून घ्यायचे, त्याच्यानंतर पुस्तक बांधणी, पेपर सेटिंग, प्रिंटिंग, या सगळ्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग आहे ती पुस्तकाची जाहिरात आणि डिस्ट्रीब्युशन. तर हा सगळा महत्त्वाचा जो भार आहे तो प्रकाशन संस्था जेव्हा पेलते तेव्हाच एक लेखक किंवा लेखिका यशस्वी होतो असं मला वाटतं. त्यामुळे याचं श्रेय मी प्रकाशन संस्थेला देईन. आणि त्याशिवाय हे लिहिण्याची बुद्धी, आवड, प्रेरणा ज्या घरातून, ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून मला मिळाली, त्या माझ्या पूर्ण कुटुंबियांना मी धन्यवाद देईन. माझ्या वडिलांना धन्यवाद देईन, श्री सुधाकर गणपत कासा, की जे आता हयात नाही आहेत, पण त्यांनी वाचनाची प्रचंड गोडी आमच्या सगळ्यांमध्ये निर्माण केली. आणि म्हणून मी आज जे काही लिहू शकते ते मला वाटतं त्याच्यामुळे. कारण असं होतं, की बरेचदा कवितेला एक विषय दिला जातो आणि विषय दिल्यानंतर अचानक शब्द सुचत जातात. तर मला असं वाटतं, की प्रचंड वाचन ज्या वेळेला असतं, त्याच वेळेला ही कलाकृती आपल्याकडून घडू शकते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मिस्टर पंडित, की जे प्रत्येक लेखनाला माझ्या प्रोत्साहन देतात, प्रेरणा देतात, मोटिवेशन देतात आणि त्यामुळेच मला असं वाटतं, की माझं लेखनावरती कॉन्सन्ट्रेशन राहू शकतं. सो सगळ्यात जास्त धन्यवाद मी माझ्या पतींना, मिस्टर पंडित यांना देईन. आणि मला असं वाटतं एवढंच मी बोलून मी माझं मनोगत थांबवते आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. तुम्ही वेळात वेळ काढून आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि पुस्तकांचं स्वागत करायला तयार आहात, त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद प्रज्ञा, थँक्यू सो मच. मला असं वाटतं की ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनचे जे उपक्रम झाले त्याबद्दल ही थोडंफार आपल्याला सांगायला आवडलं असतं. प्रत्येक कवीला खरं तर बोलायचं असेल, पण वेळेअभावी आपण करू शकत नाही. मी प्रसाद कुलकर्णी सरांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलावे, कारण प्रसाद कुलकर्णी सर ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनच्या बऱ्याच उपक्रमांमध्ये सहभागी होते. शिवजयंतीच्या उपक्रमामध्ये ते ऍज अ परीक्षक उपलब्ध होते आम्हाला. तर मी विनंती करेन की प्रसाद सर तुम्ही जरा 2 शब्द बोलावे. नमस्कार, नमस्कार सर्वांना. माननीय लेखक दिग्दर्शक विजू माने सर, आपले सर्वांचे लाडके नेते सीताराम राणे, राणे साहेब, शारदा प्रकाशनचे सर्व संतोष राणे सर, ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनचा हा सारा परिवार, मनीष पंडित, आजचे सारे सत्कार मूर्ती, कारण त्यांच्या बाबावरील कविता आज प्रकाशित होत आहेत बाबा पुस्तकामध्ये, त्यामुळे आज सगळे सत्कार मूर्ती. विशेष सत्कार मूर्ती जिचे 2 पुस्तक प्रकाशित होत आहेत, प्रज्ञाक्षरे आणि काव्यलिपी, त्या प्रज्ञा पंडित, सगळ्यांनाच नमस्कार. आणि बाकीचे सर्व श्रोताजन तुम्हाला सुद्धा. आजपासून 2-3 वर्षापूर्वी माझा काव्य प्रवास शारदा प्रकाशन सोबत सुरू झाला. ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनचा हा परिवार आज इतका मोठा आहे, त्याचा खरंच खूप अभिमान वाटतो. राणे सर आणि पंडित जोडपं, प्रचंड मेहनत आणि त्याला साऱ्याच कवी कवयित्रींची भरभरून मिळालेली भक्कम साथ, त्याच्यामुळेच हा सगळा डोलारा खरं तर उभा आहे. या परिवारामार्फत आपण खूप साऱ्या स्पर्धा, सारे उत्सव खूप सारे साजरे करत असतो. वेगवेगळ्या विषयावरील कविता असो, एखादा जसं आपण बोललो आता शिवजयंतीच्या वेळी आपण 2 विषय दिले आणि त्यावर कविता असो, एखाद्या घटनेबद्दल कविता असो, एखाद्या विशेष दिनाबद्दल कविता असो. आपण मराठी राजभाषा दिवस सुद्धा साजरा केला, दिवाळीचा साजरा केला, अनेक सण साजरे केले. या ग्रुपवर खूप खूप सुंदर सुंदर कविता सादर होत असतात. मराठी राजभाषा दिवसाच्या आणि एकादशीच्या दिवशीच्या कविता तर खरंच खूप खूप सुंदर होत्या. मला एक छोटीशी आठवण सांगायची आहे. त्या दिवशी एकादशीच्या दिवशी सकाळी गाडीमध्ये भजन ऐकत ऑफिसला जात होतो आणि पोवईपर्यंत, ठाण्यापासून पोवईपर्यंतचा प्रवास करत भजन ऐकत ऐकत गेलो. आपण सहसा ते कमीच ऐकतो, पण ज्या निमित्ताने का असे ना त्या दिवशी भजन ऐकण्यात आले. त्यानंतर ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर AIPAच्या आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर एकाहून एक सुंदर सुंदर कविता येत होत्या आणि खरं सांगू का, ऑफिसमध्ये खरंच मन लागत होतं. आणि त्या काही कविता इतक्या सुंदर होत्या. मला कुणाचा अनादर नाही करायचा आहे, पण त्या ते भजनं जे मी सकाळपासून कदाचित ऐकत होतो, जे अनेक मोठ्या लेखकांनी, कवयित्रींनी लिहिलेले असतील, त्या सगळ्यांबद्दल तर नितांत आदर आहेच, पण त्या भजना इतकाच किंवा किंबहुना काही त्याहून अधिक सुंदर कविता आपल्या या AIPAच्या ग्रुपवर सादर झाल्या. तुम्हा सगळ्यांचे त्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला या कवितांचा आस्वाद दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद. या जसं प्रज्ञा म्हटली, कोरोनाच्या एकंदरीत कोरोनामय काळामध्ये खरं तर एक आनंदाचा ठेवा, जगण्याची प्रेरणा आणि आशा आणि नवचेतना देणारा हा एक उपक्रम आहे जो या ग्रुपवर चालत असतो. येणाऱ्या प्रत्येक एखाद्या छोट्यातल्या छोट्या घटनेवरून जेव्हा एखादा कवी किंवा कवयित्री कविता करून टाकते किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल टाकते, एखाद्या घटनेबद्दल टाकते, एखाद्या सणाबद्दल टाकते, त्या सणाबद्दलची माहिती असो, कुणाबद्दलची माहिती असो, ती खरंच खूप छान असते. आणि हा अधिक 100हून अधिक कदाचित सदस्य आपल्या या ग्रुपवर आहेत, बरोबर प्रज्ञा, मनीष? येस. सो इतक्या मोठ्या लोकांचा हा जो एकत्रित सोहळा आपल्याला दरवेळी साजरा करता येतो आणि नवीन नवीन माहिती मिळते. ह्या सगळ्यानंतरच आपल्याला या ग्रुपमध्ये अजून बरंच काही करायचं आहे आणि मी आणि प्रज्ञा, मनीष बऱ्याच वेळा याच्यावर बोलतही असतो. त्यासाठी आपण सगळेजण संपर्कात राहूच. काही नवीन प्रकल्प, जसं काही लोकांकडून कविता लिहिण्याचे नियम, आपण अक्षरी कविता म्हणतो, त्या कविता कशा लिहायच्या, गझल कशा लिहायच्या, यावर मार्गदर्शन, व्हिडिओ आणि ऑडिओ स्वरूपात कविता सादरीकरण कसं करायचं, ते करत असताना लागणाऱ्या काय गोष्टी, ज्याच्यामधून आपण आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना किंवा आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना कसं अधिकाधिक प्रोत्साहित करू शकतो. आणि त्याचा असं खरं तर दर्जा नसतो, पण त्या दर्जा म्हणण्यापेक्षा पण आपल्याला कदाचित ते सादर करताना आपल्याला अजून चांगलं वाटावं, त्यातून जो आपला स्वतःबद्दलचा वाढणारा दर्जा आहे तो वाढवण्यासाठी आपण जे काही करू शकतो ते आपण एकमेकांसाठी करायलाच हवं आणि ते आपण करतोच आणि करत राहू. जास्त काही नाही. आज ज्या सगळ्या सत्कार मूर्तींचा आणि विशेषतः प्रज्ञाचा जो पुस्तक प्रकाशन सोहळा आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
या इतक्या साजऱ्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचेच आभार. प्रज्ञा आणि बाबा पुस्तकातील कवी कवयित्रींना खूप खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद प्रसाद सर. मला इकडे 2 मिनिटं घेऊन खरंच या गोष्टीचं कौतुक करावं असं वाटतं की खरोखरच AIPTचा जो आपला परिवार आहे, ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनचा जो परिवार आहे, हा ग्रुप इतका प्रतिभावंत आहे आणि नेहमीच्या दिवसांमध्ये तर अनेक कविता या ग्रुपवर येतच असतात, पण ज्या दिवशी असा विशेष उपक्रम आपण करतो त्यांच्यातल्या प्रतिभावंत कवी लेखक त्यांच्या ज्या गुणांची अचानक प्रसिद्धी येते आणि तो दिवस खरोखरच मेमोरेबल होऊन जातो आणि हा माझाही अनुभव आहे. काही वेळ जवळचा आता आपण वळणार आहोत आपल्या आजच्या महत्वाच्या विशेष मुख्य कार्यक्रमाकडे, ज्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत, प्रकाशन सोहळा. विजू माने सर आणि सीताराम राणे सर दोघंही आज इथे उपलब्ध आहेत आणि मी त्या दोघांना विनंती करतो की आपण आपल्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनला हात लावावा आणि हा प्रकाशन सोहळा जो आहे तो संपन्न करावा. तोपर्यंत मी व्हिडिओ प्ले करेन त्याचा. मनीष त्यासाठी साजरा सोहळा होता. ठीक आहे, तर मी हा व्हिडिओ प्ले करतोय. मी असं समजतो की विजू माने सर आणि सीताराम राणे सर हे दोघं मिळून हा व्हिडिओ आपल्यासाठी प्ले करत आहेत. येस येस. खूप छान. मनीष तुमचा व्हिडिओ प्रेझेंट नाही होते. प्रेझेंट होत नाहीये. प्रेझेंट नाही होते. तुम्हाला व्हिडिओ प्रेझेंट करायचा आहे. तुम्ही दिसताय, तुम्हाला व्हिडिओ प्रेझेंट करायचा आहे. सॉरी, शेअर होत नाहीये सर. धन्यवाद धन्यवाद. आपण परत प्ले करूया त्याला. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की कृपया स्क्रीन शेअर करू नये, अदरवाईज माझ्या स्क्रीनचं शेअरिंग जे आहे ते चाललं जातं. एक आता माझी स्क्रीन दिसते तुम्हा सर्वांना? हो. आता मनीष येते. येस येस. धन्यवाद. धन्यवाद तुम्हा सर्वांना. ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन आणि शारदा प्रकाशन ठाणे यांच्यातर्फे बनवल्या गेलेल्या, तयार केल्या गेलेल्या बाबा या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी इथे जाहीर करतो. सीताराम राणे सर, विशेष धन्यवाद तुम्हाला मी देऊ इच्छितो, कारण तुमच्या संकल्पनेमुळे हे पुस्तक आज आपल्याला मूर्त स्वरूपात दिसत आहे. त्याबद्दल खरोखरच धन्यवाद. थँक्यू. आणि त्याचबरोबर प्रज्ञा, तुझा 4 ओळींचा जो काव्यसंग्रह आहे प्रज्ञाक्षरे, हाही इथे प्रकाशित झाला असं आपण जाहीर करूया. धन्यवाद. काव्यलिपी या पुस्तकाची 2री आवृत्ती इथे प्रकाशित केली गेली आहे आणि त्याबद्दल तुझं खूप कौतुक. तुम्हा सर्वांचे थँक्यू सो मच गाईज. आता वेळ झालेली आहे आपल्या मान्यवरांची मत ऐकून घ्यायची, त्यांचं मनोगत ऐकून घ्यायची. सीताराम राणे सर, विजू माने सर,
बराच वेळ झाला हा कार्यक्रम ऐकत आहेत. आता वेळ आहे त्यांना काय वाटतं याविषयी त्यांना या सोहळ्याविषयी, या पुस्तकाविषयी काय वाटतं हे ऐकून घेण्याची. सीताराम राणे सरांची मी थोडक्यात पहिले ओळख करून देतो. आपल्या सर्वांच्या ते परिचित आहेतच. कोकण ग्राम विकास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि मालवणी महोत्सवाचा जो दरवर्षी समारंभ आयोजित होतो, 22 वर्ष गेली हा प्रवास अखंड चालू आहे. आणि त्याशिवायही विविध सामाजिक कामांमध्ये सरांचा आणि त्यांच्या टीमचा सहभाग आहे. पूरग्रस्त भागाचा दौरा असो, तिथल्या आदिवासी शाळांना मदत असो, अशी अनेक कामं सरांनी केलेली आहे आणि जी आपण पाहिलेली आहेत. कॉन्फिडन्स कॅप्सूलचा प्रज्ञाने उल्लेख केला. अशा प्रकारची विविध प्रकारची ट्रेनिंग ठाणे डिस्ट्रिक्टच्या हाऊसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत. त्याबद्दल त्याच्या अनुषंगाने विविध सोसायट्यांची जी अनेक प्रकारची ट्रेनिंग, त्यांना आलेल्या अडचणी सोडवण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार, हे सगळं सर्वश्रुत आहेतच. मी सर आपल्याला विनंती करतो की आपण आज आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद पंडित साहेब. थँक्यू सर. ऐकायला येतंय ना मी बोलतो ते? हो सर. येस सर. धन्यवाद लेखक दिग्दर्शक बिजू माने, मिस्टर अँड मिसेस पंडित आणि ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनचा परिवार. आपल्या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. हा चांगला सोहळा पंडित कुटुंबियांनी आयोजित केला त्याबद्दल अभिनंदन त्यांचं आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत. खरं म्हणजे बाबा हा विषय मी मालवणी महोत्सव गेली 22 वर्ष, यावर्षी आता 21 मध्ये तो होईल की नाही अजूनही शंका आहे, लॉकडाऊनच्या मुळे किंवा कोरोनाच्या अडचणीमुळे. पण गेली 22 वर्ष मी करतोय आणि दरवर्षी माझी आई यमुनाबाई बाजीराणे यांच्या नावाने आम्हाला काव्य पुरस्कार देतो. गेल्या वर्षी आम्ही गेल्या वर्षी नाही हेच वर्ष आम्ही विषय पंडित मॅडम किंवा आमची सगळी टीम, संतोष राणे, सॉरी माझं नाव घ्यायचं राहिलं, संतोष राणे, शारदा प्रकाशनचे आमचे मित्र, या सगळ्यांनी असा की एक चांगला जिव्हाळ्याचा विषय घ्यावा आणि बाबा हा विषय, त्याच्या अगोदर मी आई हा विषय घेतला होता. खरं म्हणजे बाबा हा विषय घेण्यामागचं चर्चेतून आलेलं एक कारण की जे आपण नेहमी अनुभवतो की बाबा हा तसा कवींना किंवा इतर लोकांना काय म्हणतात तो बाजूला ठेवलेला विषय. लोकांच्या समोर कविता म्हटलं की येतात काय तर प्रेम कविता, आईविषयी कविता, पण बाबा हा तसा दुर्लक्षित केलेला विषय असं मला वाटतं. पण तो तितका जिव्हाळ्याचा, कारण बाबा हा तसा कुटुंबाचा आपण कणा म्हणतो की एखादा आपला कणा ऍक्सिडेंट मध्ये जखमी झाला तर कुटुंबाची वाताहत होते किंवा कुटुंबाची घडी विस्कळते. आणि बाबा जर व्यवस्थित असेल तर सगळं कुटुंब चांगल्या पद्धतीने त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या मदतीने, त्याच्या सहकार्याने यशस्वी वाटचाल करतं. आणि म्हणून मी म्हणतो बाबा हा कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे आणि परंतु तो दुर्लक्षित राहिलेला विषय होता आणि तो आपण घ्यावा, लोकांसमोर आणावा आणि तसा प्रयत्न करावा. खरं म्हणजे फार चांगला प्रतिसाद मिळाला होता. 500 पेक्षा जास्त कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या होत्या आणि त्याच्यातून 50-60, जसं प्रज्ञा मॅडमनी सांगितलं की याच्यातून चांगली कुठची, कमी चांगली कुठची हे शोधणं, निवडणं तसं फार जिकरीचं आणि कठीण काम होतं. आणि त्याचवेळी भाषणातून मी म्हटलं होतं की ह्या ज्या चांगल्या प्रकारच्या कविता आल्या त्याचा संग्रह पुस्तक रूपाने आपल्याला करता आला तर चांगलं होईल. आणि आमचे प्रज्ञा मॅडम आणि संतोष राणे यांनी तो ताबडतोब होकारार्थी निर्णय घेऊन आज त्याची आपण पूर्तता करतो. अभिनंदन या सर्व मेहनतीने काम करण्याचा आणि आनंदही वाटतो या सगळ्या गोष्टीत. हा विषय चांगल्या प्रकारे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन आपण त्याचं प्रकाशन सोहळा करतो, ही त्याही पेक्षा काय म्हणतात सुवर्ण क्षण असं म्हणायला हरकत नाही. आपल्या या कविता बाबा ज्या विषयाच्या कविता जगाच्या पाठीवर जातील, लोक वाचतील आणि तो एक थोडासा मी म्हटलं त्याप्रमाणे दुर्लक्षित असलेला विषय सगळ्यांच्या समोर येईल. याविषयी फार जास्त काय मी बोलणार नाही. तुमच्या सगळ्यांचं स्पेशली प्रज्ञा पंडित मॅडमचं, मिस्टर पंडितांचं आणि तुमचा आमचे संतोष राणे, शारदा प्रकाशनचे त्यांचं आणि तुमच्या सगळ्या ऑल इंडिया पोएट्री असोसिएशनच्या परिवाराला धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. जराही वेळ न दवरता आपण बिजू माने सरांचं मनोगत ऐकून घेणार आहोत. तत्पूर्वी मी
विजू माने सरांबद्दल थोडं सांगतो. यांची ओळख करून देणं म्हणजे आपण विजू माने फक्त गुगल जरी केलं तरी आपल्याला 4-5 हजार पेजेस दिसतील. त्यामुळे वेगळी ओळख करून देणं म्हणजे मला वाटत नाही की एवढं ते मी करू शकेन. पण जर लक्षात घेतलं, विजू माने म्हटलं की खेळ मांडा, स्ट्रगलर्स सारा, तेव्हा मराठी वेब सिरीज तयार होत नव्हत्या. अशा काळात सरांनी वेब सिरीज बनवली आणि ती तुफान गाजली. त्यांचे दिग्दर्शक म्हणून अनेक पिक्चर रिलीज झाले. त्यापैकी माझा आवडता सर तुमचा बायोस्कोप मधला जो एक होता खाऊ आहे तो मला खरंच फार आवडलेला आहे. ऍज अ लेखक म्हणून पण सरांनी पिक्चर्स लिहिलेले आहेत. माझ्या मते गोजी या चित्रपटाचं त्यांनी लेखनही केलेले आहे. ऍक्टर विजू मानेही आपण बघितलेले आहेत. त्याबरोबर गणपती भक्त म्हणून त्यांची ओळख आहे. पण त्या सर्व पलीकडे जाऊन सिग्नल शाळा सारखा उपक्रम असो किंवा वंदना थिएटर सारखं एखादं सिंगल स्क्रीन थिएटर संस्कृती जपावी म्हणून केलेली मेहनत असो, या सगळ्या गोष्टीसाठी सर तुमच्या कार्याला सलाम आहे माझा. मी तुम्हालाच विनंती करतो मी तुमच्या भावना व्यक्त कराव्यात आणि तुमच्या येणाऱ्या अपकमिंग प्रोजेक्ट बद्दलही आम्हाला जरूर सांगावं. हा प्लॅटफॉर्म याही गोष्टीसाठी ऐकण्यासाठी तुम्हाला आतुर आहे. ओव्हर टू यू सर. नमस्कार सगळ्यांना. काही बोलण्याआधी मी माता सरस्वतीला वंदन करू इच्छितो. आज सारस्वत सोहळा आपण म्हणूया हा आहे. विशेष अतिथी म्हणून लाभलेले सीताराम राणे सर आणि गेले 25 वर्षांहून अधिक ज्यांच्याशी माझा स्नेह आहे ते आमचे शारदा प्रकाशनचे संतोष राणे सर. आजच्या उत्सव मूर्ती प्रज्ञाताई पंडित आणि त्या उत्सव मूर्तींच्या मागे एका मोठ्या पहाडासारखे उभे असलेले मनीष पंडित आणि इतर जे कोणी आता उभे आहेत त्या सगळ्यांचं स्वागत सगळ्यांनी केलेलं मी सगळ्यांना प्रणाम करतो. आणि काळजी घ्या असं पुन्हा एक नेहमीचं आव्हान आहे, पण ते करावं लागतं या काळात, तर ते सगळ्यांनी काळजी घ्या. मला नयन जाधव करवी प्रज्ञा त्यांचा फोन आला की असं प्रकाशन करायचं. नयनचा पण फोन आला होता आणि मला जर आश्चर्य वाटलं की माझ्या हस्ते कवितांच्या पुस्तकांचं प्रकाशन म्हणजे असा उपद्रव या आधी काही कवींनी केलाय. आणि प्राध्यापक गीतेश शिंदे यांचा जो पहिला काव्य संग्रह आहे तोही त्यांनी असाच उपद्रव करून माझ्या हस्ते केला होता आणि त्याच्या जवळपास 15 आवृत्त्या निघाल्या. त्यामुळे कदाचित मी लकी मॅस्कॉट म्हणून मला बोलवलं असावं. अदरवाईज तसं काही कवितेच्या प्रांतात काही माझं तसं हे नाही. हा, कवितेची म्हणाल तर खूप कवींना मी त्यांचा खूप जवळचा मित्र वाटतो. मग किशोर कदम सारखा कवी मित्र, सौमित्र म्हणून तो अगदी हक्काने रात्री 2:30-3 पण मला फोन करतो की अरे मला काहीतरी सुचलंय. जितू जोशी आमचा तुम्हाला माहित नसेल पण जितू जोशींच्या जितेंद्र जोशी अभिनेता त्याच्या कवितांचं टिश्यू पेपरवर संकलन मी सुरू केलंय आता आणि मी लवकरच त्याचा संग्रह आणण्याच्या प्रयत्नात आहे. कारण फारच अप्रतिम तो लिहितो. संदीप खरे, वैभव जोशी आणि मी या सगळ्यांवर आरोप करतो की कदाचित माझा एखादा काव्यसंग्रह आला असता पण तुम्ही आजूबाजूला असल्यामुळे मला तो एक न्यूनगंड येतो. कारण दररोज तुम्हाला जर वैभव जोशी फोन करून विजय ऐक हे नवीन काय आहे ते आणि मग जितू कोण असे सगळे जर तुम्हाला फोन करून ऐकवणार असतील तर मग आपल्याला काही सुचल्यानंतर आपण ते इतरांना सांगावं का याबद्दल थोडस आपल्या मनात नाही म्हटलं तरी न्यूनगंड येत जातो. आणि म्हणून माझा एकही काव्यसंग्रह मी प्रकाशित केलेलं नाहीये. आणि शारदा प्रकाशनच्या संतोष राणे यांना विनंती आहे की तुम्ही विचार करा आणि लवकरच माझं पण पुस्तक येईल एक. त्याबद्दलची थोडीशी काय म्हणू आपण अँबिग्विटी मी ठेवतो कारण त्या पुस्तकात एक मोठी गंमत आहे आणि अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासारख्याकडून तसं पुस्तक येणं. मुळात हा कार्यक्रम ऑनलाईन ऑर्गनाईज करणं ही जशी उत्तम संकल्पना आहे तसं मला सगळ्यात आधी आवडले ते या सगळ्यांची नावं, प्रज्ञाक्षरे, काव्यलिपी
म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो सिनेमांच्या माध्यमांमध्ये की तुमच्या टायटलवर तुमच्या सिनेमाचं भविष्य ठरलेलं असतं. तसं हे टायटल्स मला फार आवडले प्रज्ञा. मला कविताही तुमच्या खूप आवडल्या आहेत. काव्यलिपीमधल्या कविता काही मी लिहिलेल्या आहेत किंवा तुमच्या प्रज्ञाक्षरीमधल्या कविता, अपेक्षा सारखी कविता की अपेक्षा करण्याचं वाईट वाटत नाही, पण तशा कविता खूप छान कविता आहेत. मला या आजच्या म्हणजे सीताराम राणे यांच्याबद्दल मला कायमच आदर नितांत वाटत आलेला आणि या आता जो करोनाचा काळ आला त्या काळात त्यांनी समाजासाठी केलेल्या कामाने तो द्विगुणित झाला. मी स्वतः म्हणजे अगदी माझ्या राहत्या घरापर्यंत त्यांनी मदत पोहोचवण्याचं काम केलं तेव्हा. आणि मालवणी महोत्सवाला मी दरवर्षी जातो, फक्त लपून छपून जातो. मी अगदी आता आहेत म्हणून कबूल करतो की मी, कुशल बद्रिके, भाऊ कदम आम्ही सगळे तोंड लपून तिकडे येतो, छान खातो, कारण पाहुणा म्हणून आल्यावर खायचे थोडेसे प्रॉब्लेम होतात, त्यामुळे तसं येतो. आणि गेली 22 वर्ष मी गेले मला वाटतं 8-10 वर्षच येत असेल, त्या आधी मला जमलं नाही. आणि तुम्ही त्यात मी ह्या ज्या दिवशी मला वाटतं व्यासपीठावरून काही लोकांना तुम्ही संधी सुद्धा दिली होती या कविता व्यक्त करण्याची, तर असं सुद्धा अंग आहे या व्यक्तींकडे हे माहिती नव्हतं. आणि बाबा हा विषय माझ्या अत्यंत जवळचा आहे. खेळ म्हटलं ज्या सिनेमाचा आता मनीष तुम्ही उल्लेख केलात, तर तो सिनेमा हा बाप आणि मुलीच्या नात्यावर ह्याचसाठी मी केला होता की वात्सल्य म्हटलं की आपल्याला फक्त आई आठवते, किंवा अश्रू म्हटलं मुलासाठी की आई आठवते, काळजी म्हटलं की आई आठवते. मग केवळ बापाला पदर नाही म्हणून त्याला अश्रू नाहीत का भावना नाही. त्यावेळेला मी असा विचार करून बाप आणि मुलीच्या नात्यावरचा तो सिनेमा आम्ही केला काय. आणि देवाची करणी योगायोग म्हणूया आपण, त्याच वेळेला मी सुद्धा बाबा होण्याच्या प्रोसेसमध्ये होतो. ज्या 10 तारखेला माझ्या मुलीचा जन्म झाला आणि मग मी पुढच्या आठवड्यापासून माझ्या त्या सिनेमाचं शूटिंग सुरू केलं ज्यात बाप आणि मुलीची गोष्ट आहे. सो असा एक बाबाचा कनेक्ट माझ्या आयुष्यात आहे. आणि संतोष राणे सरांनी तर मला खूप म्हणजे अगदी 92-93 सालापासून पाहिलेलं आहे. मी ज्या विभागात राहायचो, मला स्वतःला बाबा नव्हते, कारण मी जन्माला यायच्या काही 1-2 महिने आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पण अनेकांनी ती जी जबाबदारी आहे, ते जे आभाळ म्हणून बनून यायचं असतं एखाद्याला सावली द्यायला, अशी अनेकांनी सांभाळली होती. पाटकर गुरुजी नावाचे आमच्याकडे अत्यंत मोठे व्यक्ती होते. आमच्या वाघाई स्टेट मधल्या मुलांना संस्कार करण्याचं काम त्यांनी केलं, वाचनाची आवड निर्माण करण्याचं काम केलं. संतोष राणे सर, तुम्हाला मोहन पाठक सर आठवत असतीलच आपले, आता ते नाहीयेत आपल्यात, पण त्यांनी सुद्धा केलेले संस्कार त्यांचे अजूनही आहेत की ज्या योगे निदान वाचन तरी मी असं म्हणू शकतो चाललंय. मला सगळ्याच कविता आवडल्या, पण काही लोकांचा जर ते असतील इथे तर मला आवर्जून उल्लेख करायचा आहे. मला ओंकार मोहिले यांची कविता आवडली, संजीवनी मांडे यांची सगळ्याच आवडल्या. या विशेष उल्लेखनीय म्हणून मी म्हणतोय. कुंदा बापट, स्नेहल विनोद जाधव अत्यंत अप्रतिम कविता, प्रदीप कासुर्डे, जुईली अतितकर यांनी तर फारच सुरेख कविता केली आहे, मनमोहन रोगे, सुमंत परचुरे ऑब्विसली, अशी अनेक नावं होती, प्रसाद कुलकर्णी यांचं. मला आठवतंय एका अमराठी गुप्ता नावाच्या व्यक्तीने सुद्धा अत्यंत सुंदर प्रयत्न केलाय कविता मराठीतून मांडायचा. सीताराम राणे सर किंवा संतोष राणे आणि प्रज्ञा, तुमच्या यशाचं हे एक द्योतक माना तुम्ही की एका अमराठी मुलाने मराठी शब्दांची गुंफण करून बाबा या विषयावर कविता लिहिणं, ती व्यक्त करणं आणि ती प्रकाशित करणं, त्या कवितेला इतकं मोठं व्यासपीठ देणं. कारण कविता तर आता या सोशल मीडियाच्या जमान्यात परवा पण पाऊस पडला तर साधारणतः 1-1.5 लाख कविता प्रसवल्या गेल्या, तर त्या सतत येत असतात, पण त्यांना योग्य ते हवं ते व्यासपीठ मिळणं, जे तुम्ही सीताराम राणे सर तुम्ही प्रत्यक्षात करताय. आणि संतोष राणे सर, मी माझ्या देशाबद्दल एकच गोष्ट मला वाईट वाटते कायम,
ती म्हणजे माझ्या देशात डॉक्युमेंटेशन होत नाही. आणि ह्या सगळ्या इतक्या चांगल्या उपक्रमाचं शारदा प्रकाशन डॉक्युमेंटेशन करतंय. आणि त्यात प्रज्ञाताई तुमची जी कविता आहे अगदी शेवटची हिंदीमध्ये तुम्ही बाबांवर कविता लिहिली आहे आणि त्यात हे संकलनाचं काम करणं आणि त्यानं हे खूप चळवळ म्हणून चांगलं काम आहे. मी त्याच्या गुणात्मक विवेचनाकडे फारसा जाणार नाही, कारण ते मला या चळवळीच्या कामात अपेक्षितच नाहीये. गुणात्मक विवेचन मी अशा व्यक्तीचं करेन की ज्याच्याकडून मला खूप जास्त काही अपेक्षा आहेत. मला या पुस्तकाकडून अपेक्षा एवढीच होती की व्यक्त होता येणाऱ्या मंडळींना व्यक्त होण्याचं साधन मिळवून दिलं. त्यामुळे हे कौतुक आहे. आणि आता जे ऐकत असतील त्यांना मला फक्त एवढं सांगायचं की कविता लिहिताना आपल्याला अगदी सोपं आहे की करावं म्हटलं की भरावं आलं की त्याच्या आधी 4 ओळी 4 शब्द टाकले की कवितेचा एक भाग तयार होईल लिहून. पण आपण त्या पलीकडे आपल्या कवितेला आशय देता येतोय का आणि त्या आशयाला खोली देता येते का ते पाहायला हवं. आता हे करताना आपण सतत ग्रेसांसारखं जमलं पाहिजे का, तर नाही जमणार. कारण त्याला एक विशिष्ट दैव असलेली आणि देवाने दिलेली प्रतिभा लागते. कदाचित म्हणतोय असेलही, पण कदाचित ती आपल्याकडे नसेल. पण मग साधे शब्द ज्या वेळेला आपल्या भिंतीला हजर आहेत एवढे, जे आपल्याला रोजच्या वाचनातले, व्यवहारातले, बोलण्यातले, तर केवळ त्यांना एकत्र आणू नका. त्यांच्या शब्द समुच्चयातून अजून काही निर्मिती होते का. आपण हेच शब्द म्हणजे संतोष राणे सर, नलेश पाटील जेव्हा म्हणतात की आभाळाला खडा मारता पाण्यालाही तडाच गेला. सोपे शब्द आहेत. आभाळाला खडा मारता पाण्यालाही तडाच गेला, खळकन फुटले पाणी आणि अंगावरती उडली गाडी. किती सुंदर साधे शब्द आहेत. आभाळाला खडा मारता पाण्यालाही तडाच गेला, खळकन फुटले पाणी आणि अंगावरती उडली गाणी. त्या गाण्यांच्या शिंतोड्याचा अंगी शहारा ओलावला, आभाळाला खडा मारता. तर मला असं म्हणायचंय की खूप कान आणि मन एकत्र आले की जी होते तयार ना ती कविता. अदरवाईज शब्द आजूबाजूला खूपच आहेत. पेपर काढला की शब्द 2-4 शब्द इकडे तिकडे केलेत की त्याचं यमक जुळू शकतं. त्या पलीकडे जाऊन, जसं बाबामध्ये मला आता एक्झॅक्टली नाव आठवत नाही, पण ज्यांनी एक कविता केली की ज्याच्यात वेशेच्या बाबावर उल्लेख आहे की वेशेला बाबा नसतो, अशा प्रकारची. तर मला ती संकल्पना म्हणून अत्यंत उजवी वाटली, अशी जपून ठेवावीशी कविता वाटली, कुठेतरी वाचून दाखवावीशी कविता वाटली. अत्यंत साधे सोपे शब्द अवघड असावेत आणि त्यानेच काव्य ग्रेट बनतं अशा मताचा मी अजिबातच नाही. सोप्या शब्दांमधून सुद्धा आपल्याला आभाळाची उंची गाठता येते. नलेश पाटील, आमचे सर बागवे सर, दवणे सर, म्हणजे ज्यांच्या संगतीत असं म्हणूया, ज्यांचे संस्कार आपण म्हणू शकतो तसे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की अरुण म्हात्रे सर सुद्धा मला जेव्हा असं म्हणतात की माझा मित्र आहे विजू, कारण यांना ह्यांच्या काय कविता लिहितात. पेटून घे लपेटून घे ज्योतीच तुझ्या. हे बागवे सरांची हे जर तुम्ही ऐकली तर हे किती सोपं आहे. पेटून घे लपेटून घे, लावून घे ओलावून घे मातीच तुझ्या. किती सोपे शब्द आहेत. ती शब्द संधी आपण ज्याला म्हणतो, लावून घे ओलावून घे मातीत तुझ्या, पेटून घे लपेटून घे ज्योती. सोपं आहे सगळं, पण त्याला भावगर्भता आपण द्यायला हवी असं मला बाकीच्या सुद्धा कवींना सांगावंसं वाटतं. सोपं असण्यात काही पाप नाही. किंवा बाबावरच्या उत्तम कविता होत्या, खूपच उत्तम कविता होत्या. आणि एक सीताराम राणे सरांनी मांडलेला मुद्दा अगदी करेक्ट आहे की फार कमी कविता बाबांवर होतात, पण दमलेल्या बाबाने अख्खा महाराष्ट्र रडवून टाकला की. हो, अगदी
म्हणजे मला आठवतंय की दमलेला बाबा ज्यावेळेला मी ऐकलं त्यावेळेला ना माझं लग्न झालं होतं ना मुलगी होती, पण ते गाणं ऐकताना माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं होतं. मला कळतच नव्हतं ही कुठली भावना आहे. तर माझ्यात प्रत्येकात एक बाबा आहे. प्रज्ञाताई तुमच्यातही एक बाबा आहे. बाबाला तुम्ही स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी मानू नका. बाबा हे काळजीचं दुसरं रूप आहे. त्याला व्यक्त होता येईलच असं नाही. त्यामुळे तुमच्यातल्या बाबाला व्यक्त होता येईल नाही, तो प्रत्येकात आहे. आणि म्हणून मग ते दमलेला बाबा एखाद्या आईला का आवडत असेल दमलेल्या बाबाची कहाणी ऐकायला. तिथं बाबाची कहाणी आहे ना, पण त्या शब्दांमधून जो अर्थ इतका जबरदस्त दिलाय. किंवा आमचा वैभव जोशी काय बघा किती सुंदर आहे. ठेव बाजूला तुझ्यातील देव आई. सोपे शब्द. काय म्हणतोय कवी वैभव जोशी? ठेव बाजूला तुझ्यातील देव आई, जेवले आहेत सारे जेव आई. इतकं सोपं, पण त्याचा तो जो अर्थाचा आभार म्हणजे इतकं मला असं वाटतं कवीची खूप जबाबदारी मोठी असते. आपण सोपं नाहीये कवी होणं. केवळ यमक जुळवली आणि हे झालं तर कविता होत नाही. कारण कवीला काय करायला लागतं, आभाळभर पसरलेले शब्द आहेत ते वेचून 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 वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या ओंजळीत द्यावे लागतात. असे हे घे, मी आभाळातून एक एक तारा आपण काढतो ना, तसा एक 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 शब्द परफेक्ट वेचून तुझ्याकडे आणलाय आणि हा घे आता तुला. आणि मग त्या चांदण्यांनी त्याचं मन असं सुखावलं गेलं पाहिजे की त्याच्या मनात ते आभाळ पुन्हा एकदा रूप घेतलं पाहिजे. त्या आभाळाने त्याच्या मनात इतकं त्या काव्यातनं ताकद आणता आली पाहिजे. सगळ्यांना जमेल असं नाही, पण ज्यांना प्रयत्न करेल त्यांनाच जमेल. म्हणून मला नेहमी असं काही वेळेला लोक म्हणतात ना रे काय वाईट कविता आहे, त्यावेळेला मला थोडासा राग येतो की कुठलीच गोष्ट जगातल्या कुठल्याच व्यक्तीला पहिल्यांदा उत्तम येत नाही. कुठल्याही आईला पहिली पोळी ही गोल करता आलेली नव्हती की नाही. प्रत्येक वेळेला आपण ते सरावाने शिकत जातो. तसं काव्य हे सुद्धा करून 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 सरावाने गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं का की मंगेश पाडगावकर किंवा कुसुमाग्रजांनी पहिली कविता लिहिलीच तीच म्हणजे कणा असेल असं नसेल ना. म्हणजे त्यांनी सुद्धा काहीतरी सुरुवात केली असेल, त्यांचं सुद्धा कुठेतरी कमी पडलं असेल, त्यांना सुद्धा सरावाने ते जमलं असेल की आठवण आली असेल. तर सराव करायला हवा, वाचन तर करायला हवं. पण वाचन केल्यावर मला नेहमी असं वाटतं वाचन करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक, मी खूप वाचतो असं म्हणतात ते खूप वाचत असतात पण जिरत नसतं काही. आत झिरपलं पाहिजे, आत आलं पाहिजे काहीतरी. आपण जे वाचतोय ते, मी पेपर जरी वाचला तरी माझ्या आत त्या पेपरातल्या बातमी झिरपली पाहिजे, त्याने काहीतरी झालं पाहिजे आतमध्ये. तसं आपण जे वाचत असतो ते राहिलं पाहिजे. नाही तर मग आपण नाही का, आपण समजा पिशवी आहे आपल्याकडे आणि आपण जर अशी पाठीवर मारून पोचवली तर समोरच्या माणसाने पोचवल्या अरे याच्यात कोंबड्या होत्या, कोंबड्या आहेत का, आणि मग अरे ह्याच्यात आपण पाहिलंच नाही त्याच्यात कोंबड्या होत्या का पिलं होती का अंडी होती. तर ती आपण वाचक म्हणून जेव्हा नेत असतो ते वाचत असतो पुस्तक तेव्हा बघायला हवं ना त्यात आत काय नेमकं. केवळ वाचनात काय नाही, तसं कविता वाचताना सुद्धा त्या कविता आपल्याला पचवून घेऊया आणि व्यक्त व्हायला पाहिजे. मी सोशल मीडियाच्या बाबतीत विशेषतः नेहमी माझा थोडासा राग उफाळून येतो. सोशल मीडिया ज्या प्रकारे वापरलं जातं तर तिथे सुद्धा कविता टाकताना आपण जपून टाकूया. सगळ्यांनी, मी मलाही त्यात घेतलं, जपून टाकूया. कारण आजकाल पटकन भावना दुखावल्या जातात आणि व्यक्त होण्याची संधी नाही. कोणाचा तरी वेगळाच माईक मला ऐकू येतो कोणतरी. एनिवेज, पण मला खूप बरं वाटलं या कार्यक्रमाचा मला भाग केला त्याबद्दल. आणि प्रकाशन माझ्या हस्ते झालंय तर या आधीचा जो इतिहास आहे माझ्या हस्ते प्रकाशन झालेल्या पुस्तकांचा, तसाच इतिहास तुमच्या सगळ्यांच्या नशिबी येवो. प्रीतम सर, हा ठीक आहे, झाला म्यूट सर, बोला. सॉरी. तर हेच नशीब या पुस्तकांच्या, तिन्ही पुस्तकांच्या, म्हणजे काव्यलिपीची जरी दुसरी आवृत्ती असली तरी
प्रज्ञाक्षरे आणि बाबा या दोन्ही पुस्तकांच्या नशिबी हेच भाग्य हो, एवढीच माता सरस्वती चरणी प्रार्थना करतो. आणि जर काही बोललो असेल चुकीचं, वावगं, खटकणारं, भावना दुखवणारं, तर चूक भूल घ्यावी. धन्यवाद. सर खूप खूप आभार. तुम्हाला या कार्यक्रमासाठी का आमंत्रित केलंय हे तुम्ही स्वतः पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. तुमच्या स्वतःमध्ये ते कवी लपलेला आहे आणि मला असं वाटतं की त्याची सर्वांना आली आहे. वैभव जोशी आणि सौमित्र सरांच्या थोडीच तुमचाही काम चांगला निघो अशी मी इथे शुभेच्छा देतो. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला सर्वांनी एन्जॉय केला असेलच. हा आमचा एक पहिला ऑनलाईन प्रयत्न होता. त्यात आमच्यातर्फेही काही चुका राहिल्या असतील. आमची ही पहिली पोळी असल्यामुळे कदाचित गोल नसेल झाली, तर तुम्ही सर्वांनी त्याबद्दल आम्हाला सांभाळून घेतलं, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो. शारदा प्रकाशनचे संतोष राणे सर, ज्यांनी एवढा सगळ्या काव्य संग्रहांना प्रकाशित करण्याचा जो विडा उचलला आणि पूर्ण करून दाखवला, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. आणि सर तुमचे मनापासून त्याबद्दल आभार. सीताराम राणे सर, तुम्ही सर्व व्याप सोडून आज इथे या कार्यक्रमासाठी 1 तास दिलात, त्याबद्दल खरोखरच तुमचे मनपूर्वक आभार. आणि विजू माने सर, या काळामध्ये आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की प्रकाशन सोहळा तर पूर्ण होईल, अजिबात वाटलं नव्हतं. आणि तो तुमच्या हस्ते होईल हे तर केवळ स्वप्नच होतं आणि ते आज साकार उतरलं. त्याबद्दल खरंच मी मनापासून आनंदी आहे. आय एम शुअर AIPA चा प्रत्येक ग्रुप मेंबर हा त्याबद्दल आनंदी आहे. तर तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही खरंच खूप वाचता, तुमच्या कविता तुम्ही सगळ्या वाचलेल्या आहेत आणि ते तुमच्या भाषणातनं जाणवलं. आणि माझ्या मते प्रत्येक कवीच्या पाठीवर ही कौतुकाची थाप आहे आणि ती तुम्ही दिलीत, त्याच्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक आभार. आणि त्या सोहळ्याला माझ्या टीमने सहकार्य केलं. माझा भाऊ महेश पंडित ज्याने वेलपीचं मुखपृष्ठही बनवलं आहे. टेक्निकली त्यांनी आम्हाला मदत केली. ही अॅनिमेशन्स तुम्ही जी बघताय त्यांनी ती बनवण्यात, ती परफेक्ट करण्यात मदत केली, त्याचेही मी आभार मानतो. आणि तुम्हा सर्वांचे वेळेवर जॉईन केल्याबद्दल आणि ऑनलाईन प्रकारचा सोहळा असतानाही उत्स्फूर्त त्याबद्दल दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. सर, हॅलो हॅलो सर, माझा एक प्रश्न होता. मला हे पुस्तक कुठे अवेलेबल मिळेल वाचण्यासाठी? तुम्हाला याची डाउनलोडिंग साठी लिंक तयार केलेली आहे, तुमच्यापर्यंत मी ती शेअर करेन. काही कारणाअभावी आम्ही ती कंप्लीट करू शकलो नाही, पण या कार्यक्रमानंतर ती लगेचच उपलब्ध केली जाईल. ओके सर, मला जस्ट एक क्विक थँक्यू म्हणायचं होतं सर्वांना की मला इथे आज यायचा चान्स असा भेटला आणि एवढ्या नामांकित आणि मोठ्या हस्तींच्या सोहळ्या मनोगत मला ऐकून मिळालं. सॉरी, मी शब्दांमध्ये एवढी जास्त चांगली नाहीये, पण राणे सरांचं पण फार फार मोठं थँक्यू की त्यांच्यामुळे इथपर्यंत मला येता आलं. फार मोठी नाही, पण वाचनाची आवड आहे मला आणि आणखीन एक पुस्तक आता मला वाचायला मिळेल याबद्दल मी फार एक्सायटेड आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांचं परत एकदा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. हे पुस्तक जरूर डाउनलोड करा, जरूर शेअर करा आणि धन्यवाद पुन्हा एकदा या सोहळ्यासाठी आपण उपस्थित झाल्याबद्दल. थँक्यू सो मच. अभिनंदन प्रज्ञा, अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. बाय. थँक्यू सो मच. बाय. अभिनंदन प्रज्ञाताई. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. सो मच बाय. सर. धन्यवाद. धन्यवाद. बाय. बाय सर. धन्यवाद सर्वांना.